नमस्कार. शेतकऱ्यांचे प्रतिभावान नेते आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, विशेषतः वैचारिक आयुष्यात त्यांचं स्थान निर्विवाद आहे, फार वरच्या पातळीवर आहे. असे शरद जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने मी दरवर्षी तुमच्याशी बोलत असतो. त्याप्रमाणे आज मी शरद जोशींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने तुमच्या समोर काही बोलणार आहे. मागल्या वर्षी म्हणजे 3 सप्टेंबरला जन्मदिवसाच्या निमित्ताने मी शरद जोशींनी जो आर्थिक विचार मांडला, उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतमालाला, त्याच्या मागचा जो आर्थिक विचार होता तो शरद जोशींचा स्वतःचा होता की त्यांनी तो मायकेल लिप्टन यांच्या संशोधनामधनं घेतला होता, याची चर्चा केली होती. आणि त्यावेळेला मी असं आपल्याशी दाखवून दिलेलं होतं की शरद जोशींनी ते त्यांचे उचललेले वगैरे विचार नव्हते. शरद जोशी आणि मायकेल लिप्टन यांची भेटही झालेली नव्हती. शरद जोशींनी तोपर्यंत मायकेल लिप्टन यांचं पुस्तकही वाचलेलं नव्हतं आणि त्यांच्या स्वतःच्या विश्लेषणामधनं, ॲनालिसिसमधनं त्यांना तो विचार सुचला आणि त्याच्या मागे त्यांनी एक कार्यक्रम उभा केला, जो आपण सगळ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली देशभर पसरवला. शरद जोशींची आठवण आपल्या सगळ्यांना नेहमीच येत असते, पण मला विशेषतः ज्या वेळेला आर्थिक आघाडीवर शरद जोशींचे काही उद्गार खरे ठरतात, त्यावेळेला फार तीव्रतेने आठवण होते. नुकतंच रुपयाचं पुन्हा एकदा अवमूल्यन झालं आणि डॉलर आणि रुपया हे प्रमाण 90 रुपयाला आलं. आपल्याला आठवत असेल, 90च्या दशकात जागतिकीकरणानंतर शरद जोशींनीच हे मांडलं होतं की काही दिवसातच डॉलर आणि रुपया हे 100 रुपयाला त्याचं रेट होईल डॉलरचा. आता 90 रुपयापर्यंत यायला 25 वर्ष लागली. काही दिवसांनी, म्हणजे दुर्दैव असेल की शरद जोशींचं तेही भाकीत खरं ठरलं. आणि आश्चर्य असं वाटतं की आर्थिक बाबतीत शरद जोशींची सगळी भाकीतं खरी ठरली, तरी ते राजकीय बाबतीत कधीही यशस्वी झाले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचं राजकारण यशस्वीपणे करता आलं नाही. तर असं का व्हावं, याचा काही उहापोह, याचं काही विश्लेषण आज करावं असं माझा विचार आहे. शरद जोशींनीच सांगितलेलं होतं की शेतमालाला भाव देण्याची ताकद सरकारकडे नाहीये, पण भाव न देण्याची ताकद मात्र सरकारकडे आहे. आणि त्यामुळे आपला लढा सरकारशी नाही, आपला लढा संपूर्ण व्यवस्थेशी आहे, जी व्यवस्था राष्ट्रीयपणे आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पण आहे. शेवटच्या दिवसात मी शरद जोशींना विचारलं होतं की जागतिकीकरणानंतरही शेतीमालाच्या भावाचा प्रश्न जवळपास होता आहे तिथेच असं का झालं, किंवा अजूनही आपल्याला निरनिराळी जी कॅश क्रॉप आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या पुरतं बोलायचं झालं तर ऊस, कांदा आणि कापूस यांच्या भावासाठी भांडणं हे आपल्याला अजूनही का करावं लागतं. आणि जागतिकीकरणानंतर कदाचित जगभरचं मार्केट उपलब्ध झाल्यामुळे आणि निर्यात बंदी उठवल्यामुळे शेतीमालाला भाव मिळण्याची शक्यता आहे का, निदान आपल्याला याच्यासाठी आंदोलनं करावी लागणार नाही, असं काही घडू शकतं का. तर त्यावेळेला शरद जोशींनी पुन्हा मला एक धोक्याची घंटा दाखवली होती. ते मला म्हणले की जागतिकीकरणानंतर जगभरचं बाजार उपलब्ध झाल्यामुळे भारतातल्या अतिरिक्त शेतीमालाचा प्रश्न सुटेल आणि त्यामुळे एक्सपोर्ट उपलब्ध झाल्यामुळे देशांतर्गत भाव शेतीमालाचे टिकून राहतील. हा सुद्धा आपला आशावाद हा खोटा ठरेल असं दिसतंय. कारण जगभर फूड सिक्युरिटीच्या नावाखाली, म्हणजे संपूर्ण जगात कुठे दुष्काळ पडू नये, त्यांनी लोक उपाशी मरू नयेत, या नावाखाली
पुन्हा एकदा शेतकऱ्याचं उत्पादन स्वस्तात घ्यायचं आणि ते साठवून ठेवायचं आणि ते नंतर दुष्काळ निर्मूलनाच्या भूक निर्मूलनाच्या कामासाठी वापरायचं. असं एक शेतकरी विरोधी कारस्थान हे जगभर मला आकार घेताना दिसतंय. तो आपल्याला फार मोठा धोका असू शकतो. आता तसं नाही झालेलं अजून, पण तरीही संपूर्णपणे शेतकऱ्याचा फायदा होईल अशी निर्यात बंदी उठत नाही. नुकतेच कांद्याचे भाव गडगडले, इतर वस्तूंचे भाव म्हणजे शेती उत्पादनांचे भाव गडगडतात. त्याचे दोन कारण आहेत. एक, अजूनही शरद जोशींचा जो मूळ आर्थिक विचार होता आणि ज्याच्या मागे एक तत्वज्ञान होतं, ते अजूनही भारतातल्या लोकांनी स्वीकारलेलं नाही आणि जगातल्या लोकांनीही स्वीकारलेलं नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि मी मागल्या माझ्या बोलण्यातही म्हटलं होतं की शरद जोशी हे शेतकऱ्यांची ट्रेड युनियन स्थापन करण्याच्या मागे नव्हते. तर शरद जोशींनी जे शेतकऱ्यासाठी एवढं प्रचंड आंदोलन उभारलं, त्याच्या मागे एक तत्वज्ञान होतं आणि त्या तत्वज्ञानाचा विचार केला मग शरद जोशी समजतात. ते तत्वज्ञान असं होतं, ते व्यक्ती स्वातंत्र्याचं तत्वज्ञान होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की विकास हीच कुठल्याही जन्माला आलेल्या व्यक्तीची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. कोणीही जन्माला आलेली व्यक्ती, अगदी किडामुंगी सुद्धा, व्यक्ती कशाला, किडामुंगी सुद्धा चटकन मरावं अशी इच्छा करत नाही. उलट जास्त सुखाने जगावं, पुनरुत्पादन करावं आणि माणसांच्या बाबतीत घरं बांधावीत, शहरं वसवावीत, संस्कृती निर्माण करावी, तिचा आनंद घ्यावा, त्याच्यामध्ये भर घालावी, हा विचार असतो. याच्या मध्ये सगळ्या यंत्रणा येतात. याच्यामध्ये कधी धर्म आला, कधी राजेशाही आली, कधी आधुनिक काळात सरकार येतं, कधी आंतरराष्ट्रीय दबाव येतो आणि ते सगळे जे असतात ते आपल्याला टाळता येत नाही. म्हणजे धर्म लागतो, राजा लागतो, सरकार लागतं, कायदे लागतात. तर हे सगळं रुळावर ठेवण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढायचे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या अंगी उत्पादन क्षमता आहे. शेतकरी शेतामध्ये काम करून गुणाकार घडवू शकतो. एका दाण्यातनं अनेक दाणे निर्माण होतात. ह्या सगळ्याचा न्याय्य मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. हा केवळ आर्थिक मुद्दा नव्हता, तर उत्पादक घटक म्हणून शेतकऱ्याची जी प्रतिष्ठा आहे ती जपली गेली पाहिजे. आणि हा विचार अजूनही शरद जोशींचा जगामध्ये मान्य होताना दिसत नाही. अजूनही जग अशा एका भ्रमामध्ये आहे की शेती हे ओझं आहे अर्थव्यवस्थेचं आणि अर्थव्यवस्थेचा खरा विकास हा इतर क्षेत्रातनं होतो. तो मुख्यतः औद्योगिकरणातनं होतो. मग टेक्नॉलॉजीचा विचार केला तर त्याला हिंदीमध्ये प्रौद्योगिकी म्हणायची पद्धत आहे. टेक्नॉलॉजीच्या वापरातनं होतं आणि आता एवढं औद्योगिकरण, एवढी टेक्नॉलॉजी आणि उपभोगाच्या वस्तूंचं, उपकरणांचं एवढं प्रचंड उत्पादन झाल्यावर एक तिसरा सर्व्हिस सेक्टर म्हणून उदयाला आलेला आहे की हे सगळं मेंटेन करायचं, या सगळ्याची देखभाल करायची. तर पुन्हा एक तो स्वतंत्र सेक्टर इकॉनॉमीचा झालेला आहे. त्यामुळे प्रोडक्शन सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्याची सर्व्हिस असे 3 प्रमुख सेक्टर हे आपल्या भारताच्या बाबतीत आपल्याला दिसतं की ह्या तिन्ही सेक्टर्सचा वाटा एकूण राष्ट्रीय उत्पादनातला वाढत जातोय आणि त्या प्रमाणात शेतीचा वाटा कमी होत जातोय. अजूनही आपली 55% जवळजवळ लोकसंख्या आणि भारताची 55% लोकसंख्या म्हणजे जवळजवळ 90-100 कोटी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत आणि राष्ट्रीय उत्पादनातला शेतीचा वाटा हा 20% खाली आलेला आहे. याचा अर्थच असा की एकास एक असं जर धरलं तर 40% लोक शेतीमधले कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या संधीपासून वंचित आहेत
आणि त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न कायम आहेत आणि महाराष्ट्रासारख्या याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाही. त्या सगळ्याच्या मागे शरद जोशींचं तत्वज्ञान, जे शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आहे, शेती उत्पादनातनं वरकड जी होते, ज्याला सरप्लस म्हणतो आपण, त्याच्यातनं इतर माणसांना इतर क्षेत्रात काम करायची संधी निर्माण होते. साधं उदाहरण म्हणजे 5 जणांचं कुटुंब असलं तर एक माणूस शेतासाठी पुरतो आणि तो बाकीच्या 4 माणसांना इतर क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून त्या एका माणसाला आणि त्याच्या क्षेत्राला, त्याच्या उत्पादनाला तुच्छ लेखू नका. त्याला न्याय द्या, त्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळू द्या, इतकं हे साधं तत्वज्ञान होतं. परंतु सगळी आतापर्यंतची अर्थव्यवस्था, संस्कृती ही शेतीच्या शोषणावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. याच्यासाठी लढलं पाहिजे. हा शरद जोशींचा तात्विक भाग हा विशुद्ध होता, याच्यामध्ये कुठली चूक नव्हती. त्यामुळे शरद जोशींचे सगळे आर्थिक विषयातले अंदाज हे बरोबर आले. आणि आर्थिक विषयातलाच एक दुसरा अंदाज त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत मांडलेला होता. आरक्षणाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे असं जेव्हा शरद जोशींना विचारलं, त्यावेळेला त्यांनी शुद्ध अर्थशास्त्रीय उत्तर असं दिलेलं होतं की उत्तरोत्तर अर्थव्यवस्था, व्यापार व्यवस्था, जागतिकीकरण याच्यामधनं सरकारची जी भूमिका आहे किंवा सरकारला जो वाव आहे तो कमी होत जाणार आहे. साध्या शब्दात सरकारी नोकऱ्या कमी होत जाणार आहेत. मग ते ह्यांना दिल्या काय आणि त्यांना दिल्या काय. शरद जोशींचं वाक्य असं होतं की सगळ्या सरकारी नोकऱ्या सवर्णांना दिल्या तरी खूप सवर्ण बेकार राहतीलच, आणि दलितांना दिल्या तरी दलितांच्यात सुद्धा आता इतकी शिक्षणाचा प्रसार झालेला आहे की काही दलित सुद्धा नोकरीशिवाय राहतील. त्यामुळे नोकऱ्या जास्त निर्माण झाल्या पाहिजेत. त्या सरकार निर्माण करू शकणार नाही, त्या खाजगी क्षेत्रात निर्माण होतील. त्या खाजगी क्षेत्रामधलं एक खाजगी क्षेत्र शेतीचं आहे आणि शेतीच्या मागे तुम्ही हा जो इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट वगैरे, जमीन धारणा, ही सगळी जी बंधनं लावली आहेत ती जर तुम्ही हटवली तर शेतीमध्ये आणि शेती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि लोक सरकारी नोकऱ्यांच्यासाठी इतकी तडफड करणार नाही जीवाची. हाही तात्विक भाग त्यांनी त्यावेळेला अत्यंत विशुद्धपणे मांडलेला होता. आणि आमच्याही लक्षात आलं नाही. आम्ही शरद जोशींना त्यावेळेला, मी तर व्यक्तिशः हे कबूल करतो, मी त्यांना म्हणलं तुम्ही बोलूच नका ना या विषयावर. सध्या राजकारणामध्ये आरक्षणाविरोधी भूमिका घेऊन कुणी टिकणार नाही. आता सगळे आरक्षणाच्या बाजूने जी भूमिका घेतात ते सगळे ढोंगी आहेत, हे खरं आहे. त्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षण हे कोर्टामधनं मान्य होणार नाही आणि म्हणून ते सगळे आरक्षणाला हो म्हणत राहतात. आता सुद्धा महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यावेळेला शेवटी कोर्टाने दट्ट्या लावल्यावर सगळे सरळ आले आणि एकदाच्या निवडणुका पार पडल्या. पण शरद जोशी हे केवळ आंदोलक नव्हते, शरद जोशी हे केवळ युनियन लीडर नव्हते आणि आपल्या दुर्दैवाने शरद जोशी हे राजकारणी मुळीच नव्हते. त्यामुळे शरद जोशी म्हणले माझ्या तत्वाच्या विरुद्ध मला तुम्ही बोलायला सांगू नका. म्हणलं मग तुम्ही पण बोलता तरी कशाला. ते म्हणले पण विचारलं तर मला उत्तर दिलं पाहिजे. मी असं म्हणतो का की मला आरक्षणासंबंधी विचारा, असं तो प्रश्न अनिर्णित राहिला. पण सरकारी नोकऱ्या दलितांना देऊन किंवा सवर्णांना देऊन प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाऐवजी अर्थव्यवस्थेला गती देणे. वाद इथे होता की अर्थव्यवस्थेला गती देताना शेतीचं काय करायचं. लाडक्या बहिणी मजूर क्षेत्रात का नाही आहेत म्हणायला म्हणता येतं, आणि काही तर ज्या अजिबात त्यानं गरज नव्हती अशा शहरातल्या लाडक्या बहिणींनी सुद्धा त्याच्यात डल्ला मारून घेतलेला आहे. पण आपण साधं बघितलं तर लाडक्या बहिणी ग्रामीण भागात आहेत आणि लाडक्या बहिणी शेती क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त संख्येने आहेत.
नंतर लाडका शेतकरी अशी स्कीम येणार आहे, वृद्धांना पेन्शन अशी स्कीम येणार आहे. हे सगळे कुठे आहेत? किंवा हे जे ज्ञान जे आहे, ज्ञान म्हणजे काय? गरीब, नंतर युवा, त्याच्यानंतर अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि महिला, नारी, हे चारही ग्रामीण भागातच जास्त आहेत. आणि ज्यांची हालाखीची परिस्थिती आहे असे ज्ञानचे मेंबर हे पुन्हा ग्रामीण भागातच जास्त आहेत. आणि त्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही या योजना राबवताय, त्याच्याऐवजी शेतीमालाला भाव का देत नाही, असा प्रश्न आजच्या सरकारला विचारला पाहिजे आणि तो अर्थतज्ञांनी विचारला पाहिजे. नुसतं काहीतरी करून लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती जातीये आणि त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल आणि त्याच्यातनं पुन्हा भांडवल निर्मिती होईल, भांडवली गुंतवणूक होईल. त्याच्याऐवजी एक तर शेतीमालाला भाव द्या आणि दुसरा प्रश्न असा की किंवा हे जे पैसे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला देताय, डायरेक्ट खात्यावर जमा होत आहेत, त्या प्रमाणात भ्रष्टाचार आटोक्यात आला, त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण आपण दिवाळीच्या वेळेला बघतो की महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले की वस्तूंचे भाव तिप्पट होतात. याचा अर्थच असा आहे की तुम्ही अर्थव्यवस्थेत अनुत्पादक मार्गाने पैसे फिरवताय. ते उत्पादक मार्गाने का नाही फिरवत? आमचं म्हणणं असं होतं, म्हणजे जे शरद जोशींचंही म्हणणं नक्की असणार की ही भांडवली गुंतवणूक करा. त्यांना कुठल्या तरी उत्पादक व्यवसायाचं लहान लहान व्यवसाय चालतील, त्यांचं ट्रेनिंग द्या. परंतु ही संबंध अर्थशास्त्राला धरून मांडणी जी शरद जोशींना करायची होती की त्यांच्या दृष्टीने अर्थ हा पुरुषार्थ सगळ्यात महत्वाचा होता. नेमका तोच मुद्दा त्यांचं तत्वज्ञान न समजल्यामुळे सरकारी यंत्रणा, धोरण ठरवणारे लोक हे लक्षात घेत. तर ज्या वेळेला आपण शरद जोशींच्या राजकीय यशापयशाचा विचार करतो, यश आणि अपयश असं म्हणूच नाही, अपयशाचाच विचार आपण करूया. आपण सगळं करून पाहिलं. जे पहिली आपली भूमिका काय होती, तर निवडणुकांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकण्यापासून ते 100% उमेदवार देण्यापर्यंत शेतकरी संघटना कुठलीही भूमिका घ्यायला मोकळी आहे. ही पहिली भूमिका आहे. त्याच्यानंतर असं ठरलं की 5% मतदान आपल्या हातात ठेवलं पाहिजे. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे शरद जोशींचं युरोपियन मॉडेलवरचं तंत्र होतं की 5 ते 10% मतदान जर तुमच्या हातात असलं तर तुम्ही आपल्याला हवं ते सरकार सत्तेवर आणू शकता. त्याच्यानंतर असं ठरलं की सगळेच राजकीय पक्ष चोर आहेत आणि त्यामुळे आपल्याला सोयीचा चोर निवडायचा आहे किंवा सगळे राजकीय पक्ष ही ओझ्याची गाढवं आहेत आणि आपल्याला त्यातल्या त्यात सोयीचं गाढव. आता हा दृष्टांत चुकला. का सोयीचं असलं तरी गाढव केव्हा तरी लाथा मारणार होतं. आपण जी गाढवं निवडली ती पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्याला लाथा मारायला सुरुवात केली. हा आपला भाबडेपणा होता, बावळटपणा होता, हे मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर शरद जोशींना असं वाटलं की सगळे राजकीय पक्ष उभे फुटतील, की भारतवादी आणि इंडियावादी अशी राजकीय पक्षांची विभागणी होईल आणि भारतवादी पक्षांचा जो समूह तयार होईल तर त्याचं नेतृत्व शेतकरी चळवळ करेल. म्हणजे शरद जोशी राजकीय पक्ष काढायला तयार नव्हते. त्यांना असं वाटलं की ही विभागणी झालं आपोआपच नेतृत्व शेतकरी संघटनेकडे. तिथे ताप असा झाला की पक्ष फुटायचे ते फुटलेच, पण ते कुठल्याही तत्वावर फुटले नाहीत. ते वैयक्तिक महत्वाकांक्षा किंवा जातीय राजकारण याच्यावर फुटले. मग या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी शरद जोशींना राजकारणामध्ये असं वाटलं की जागतिकीकरण झाल्यानंतर स्वातंत्र्य हे मूल्य मानणाऱ्या, म्हणजे बाजाराचं, मार्केटचं स्वातंत्र्य मानणाऱ्या, याचा रेटा इतका असेल प्रक्रियांचा, प्रोसेसेसचा आणि प्रोडक्शन मेथड्सचा, की त्यामुळे राजकीय पक्षांचं महत्व कमी होईल. तर आपल्याकडे आपण धड जागतिकीकरण नाकारलं नाही आणि आपण धड स्वीकारलं नाही.
ते जागतिकीकरण स्वीकारलेल्या दिवसापासून एक डावी लॉबी किंवा ज्याला राजकारणामध्ये तिसरी शक्ती म्हणायची, आता या तिसऱ्या शक्तीचे निवडून येण्याची ताकद कमी जास्त असेल, पण माध्यमांच्या मधनं कटकट करून एक प्रचंड जागतिकीकरणाबद्दल संशयाचं वातावरण. मग त्याच्यावर पुन्हा काँग्रेस जागतिकीकरण स्वीकारते म्हणजे काँग्रेस देश विकायला निघाली. आणि म्हणून उजव्या पक्षांनी, विशेषतः भाजपने, आमच्या स्टाईलचं जागतिकीकरण आम्ही करू. आता जागतिकीकरण केल्यानंतर तुमची स्टाईल म्हणजे काय, हा प्रश्न त्यावेळेला कोणी विचारला नाही. कारण अटलजींच्या सारखा सर्वांना मान्य असलेला नेता त्यावेळेला होता. पण असं काही राहत नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात की तुम्ही एकतर, थोडी महिलांनी मला क्षमा करावी, तुम्ही एकतर गर्भवती असता किंवा नसता, यू कॅनॉट बी हाफ प्रेग्नंट. असं ते कंडिशनल नाहीये. तुम्हाला एक तर जागतिकीकरणात पूर्णपणे सहभागी झालात तर तुम्हाला त्याचे फायदे मिळवता येतील. पण आपण अजूनही 100% शास्त्रतेजानी म्हणजे हिमतीने जागतिकीकरणामध्ये फार थोडे लोक गेलेले आहेत. काही क्षेत्रामध्ये आपली कामगिरी चांगली, आणि मला सांगायला आनंद वाटतो की फळं आणि प्रक्रिया, फळांची प्रक्रिया याच्यावर भारतातल्या शेतकऱ्यांचं हे अतिशय चांगलं रेकॉर्ड आहे जागतिकीकरणानंतर. म्हणजे सुरुवातीला जेमतेम 50 कोटीचा टर्नओव्हर करणारी नाशिकची सह्याद्री फार्मसी कंपनी आता 2 ते 2.5 कोटीचा टर्नओव्हर करते. पण हा नियम नाहीये, हा अपवाद आहे. त्यामुळे एक एक शरद जोशींना म्हणजे हे आपल्याला मान्य करावं लागतं की थोडी ॲलर्जी होती राजकारणाची. म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, सुशिक्षित, नोकरी पेशातली ते असल्यामुळे, म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे आपल्याला राजकारणात भविष्य नाही हे शरद जोशींना आतून जाणवत होतं. त्यामुळे त्यांना तिथे वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. एकदाही शरद जोशी निवडून आले. 2-3 लोकसभा निवडणुका आणि एकदा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. त्यावेळेला त्यांनी फक्त काँग्रेसचा उमेदवार, म्हणजे बिलोली मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातला, त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराचा आधीच्या निवडणुकीतला 55,000चा लीड त्यांनी 5,000 आणून ठेवला. हे शरद जोशींचं सगळ्यात मोठा राजकीय विजय, पराभवातला विजय. हा तो उमेदवार वेडापिसा झाला. तो शंकरराव चव्हाणांचा मेव्हणा होता मला वाटतं, की कोण जिंकलं, माझा लीड इतका कमी झाला, जिंकला शरद जोशीच, असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आई बहिणींना शिव्या दिल्या त्यावेळेला. तेवढं सोडलं तर कायम शरद जोशींचं सुद्धा डिपॉझिट लोकसभेला जप्त झालेलं आहे. आणि त्यांना ही एम्बॅरसमेंट म्हणा, हा अवघडपणा टाळायचा होता, ही नामुष्की त्यांना नको होती, हे एक कारण होतं. पण त्याही पेक्षा आपली संघटनेची प्रतिज्ञा काय आहे, तर मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे आणि गुलामगिरीचे जिणे संपवून त्यांना देशातल्या इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगता यावे, यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चावे आधारित भाव या एककलमी कार्यक्रमासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. याच्या पुढे काय येतं, याच्यात मी धर्म, जात, पक्ष, भाषा, पंथ इत्यादी भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही. निवडणूक आली की धर्म आणि जात हे टाळणं शक्यच नाही. आणि शरद जोशींना राष्ट्रपडाने असं वाटत होतं, राष्ट्र हा त्यांचा आवडता शब्द म्हणून मी मुद्दाम वापरतो, ते कधी जास्त भाव म्हणाले नाही, वाजवी भाव म्हणाले, राष्ट्र भाव म्हणाले. असं हात जोरात हात करून सांगा, राष्ट्र भाव मिळाला पाहिजे असं. तर शरद जोशींनी शेतकऱ्यांची संघटना म्हणून एक अशी अवकाश निर्माण केला, अशी स्पेस निर्माण केली की ज्याच्यामध्ये भारतीय समाजाच्या हाडीमाशी खेळलेले 3 दोष. असं संशोधन आहे बरं का, की 2 अनोळखी भारतीय एकमेकाला भेटले तर पहिल्यांदा भाषा कळावी लागते एकमेकाची, नाही तर बोलणं सुरूच होणार नाही. दुसऱ्या टप्प्यावर धर्म कळावा लागतो. पण तरी भारतीय माणूस अस्वस्थ असतो
तिसऱ्या टप्प्यावर जात कळली की मग त्याला औद्योगिक याच्या टर्म्स ऑफ ट्रेड म्हणतात, एक देवाणघेवाणीचे नियम, हे मग संस्कृतीने ठरवून दिलेले आहेत. आणि मग पीपल आर कम्फर्टेबल, आणि मग ते एकमेकाशी बोलायला लागतात. मग कळतं ह्याच्या आजचं आपण खायचं का नाही, जुन्या काळात तर याचा स्पर्श आपल्याला चालेल की नाही. विशेषतः रेल्वेमध्ये फार अनुभवायला यायचं. आणि सगळेजण म्हणतात आम्हाला कास्ट इरॅडिकेशन करायचे आणि आम्ही सेक्युलर आहोत. आणि सगळेजण धर्म आणि जातीचं राजकारण करून उमेदवार ठरवतात. ते शरद जोशींना नको होतं. हे साधं उदाहरण, आता मागच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकांनी तिला जे काय म्हणायचं अतिरिक्त वाढ होती ती सगळी छाटून टाकली. रालोआला जी सूज आली ती मागच्या निवडणुकीत गेली. पण ह्याचा अर्थ असा की हे जातीयवादी आहेत आणि बाकी सगळे जे पक्ष होते ते सेक्युलर झाले, असा त्याचा अर्थ नाहीये. तर जातीची गणितं कदाचित रालोआची चुकली, जातीची आणि धर्माची गणितं, आणि त्यांची बरोबर आली. तर याचा तात्कालिक राजकीय बदल झाला याच्यामुळे की रालोआची बोलण्याची भाषा पुष्कळ सौम्य झाली आणि पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा सत्ता याच्या आधी फक्त नेहरूंना मिळाली होती या मुद्द्यावरती ते उचलून धरलं. हे तात्कालिक राजकारण छान झालं, पण भारताचं राजकारण सेक्युलर झालं का? त्यामुळे नाही झालं. जातीचं गणित जर बरोबर जमलं असतं तर अयोध्येत रामाचं मंदिर बांधून सुद्धा भाजपचा पराभव झाला नसता. आता त्यांनी जातीचं राजकारण त्यांचं चुकलं म्हणून त्यांनी शाबासकी द्यावी तर त्यांच्यावरही पंचायत येईल. पण मुळातच मला शरद जोशींना जी पॉलिटिक्सची ॲलर्जी होती ती काही वैयक्तिक होती, ती मला कधी नव्हती. म्हणून मी त्यांना म्हणायचो की तुमच्या वैयक्तिक कारणासाठी लोकांना अडवू नका, आपण पक्ष काढूया, तुम्ही नका उभे राहू. आता पीडा अशी व्हायची की हे उभे राहिल्याशिवाय बाकीच्यांना उत्साह यायचा नाही, त्यामुळे पडणारे माहीत असून बिचारे उभे राहायचे. पण दुसरं हे कारण होतं की ही इतर पक्षांच्या पेक्षा वेगळी, जात धर्म भाषा यांचं बंधन नसलेली अशी एक शेतकऱ्यांची आघाडी आपण उभी करतोय. आता आपण निवडणुकीत शिरलो तर एक तर आपण निवडून येणार नाही, परंतु हिचं हे जात धर्म व्यक्ती हे पूर्ण सेक्युलर आणि पूर्ण अर्थवादी स्वरूप जे होतं ते नष्ट होईल. त्यामुळे शरद जोशी राजकारणामध्ये हारले याचं कारण एक आर्थिक कार्यक्रमामागचं त्यांचं तत्वज्ञान फार थोड्या लोकांना समजलं, फार थोड्या लोकांनी ते आचरणात आणलं, फार थोड्या लोकांनी ते धोरणामध्ये आणलं. आणि दुसरं, त्यांना भारतामधलं जे राजकारण त्याच्यामध्ये हा जो काय म्हणूया डबल टॉक आहे, दुहेरी भाषा आहे की एकीकडे बोलायचं आम्ही जात मानत नाही, आम्ही धर्म मानत नाही, पण दुसरीकडे त्याला धरूनच राजकारण करायचं. ही कटकट, ही नामुष्की त्यांना नको होती. आता काय करायचं? शेवटचा मुद्दा की आता शरद जोशीचं आपल्यात नाही, आणि आपण तर अजून आपल्याला शरद जोशींच्या विचाराप्रमाणे तत्वज्ञानाप्रमाणे चालणारी माणसं म्हणवतो. अजूनही आपण शरद जोशींची आठवण काढतो. आपण सगळे तर रोज एकदा तरी काढत असलो पाहिजे. आता एक परिस्थिती इतकी विचित्र निर्माण झालेली आहे की मला आठवतं मी शरद जोशींच्या बरोबर किती 25 वर्ष त्यांचा माझा सहवास होता, बोलत होतो त्यांची 30 वर्ष जोडी, पण शेवटची 4-5 वर्ष सोडून देऊ आपण. कधीही आज जो उपाय आणलाय गरिबी हटवण्याचा, हा कधीही त्यांच्या बोलण्यात आला नाही की असं काही सरकार करू शकेल. म्हणजे गरिबांना त्यांच्या कर्जाच्या सापळ्यातनं बाहेर काढायचं हे काम आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी केलं, खाजगी कर्जातनं बाहेर काढण्याचं. आणि म्हणून खाजगी सावकारांची सगळी कर्ज आणीबाणीमध्ये
50 कोटी रुपयाचं अनुदान जाहीर करून ती माफ करून करण्यात आली. पण शेतकऱ्यांना बँकांच्या जाळ्यातनं कसं सोडवायचं हे काम कोणालाही जमलं नाही. आणि अशी इतकी भयानक परिस्थिती होती की 3,000चं कर्ज झालं, पण शेतीची दुरवस्था असल्यामुळे तो ती फेडू शकला नाही. त्यामुळे कर्ज 3,000चं आणि रिकव्हरी 70,000, 75,000, दामदुप्पट वगैरे वगैरे असं करत. ते हे म्हणजे तुकारामाच्या अभंगासारखं मीच मला व्यालो असं तुकारामाचा अभंग आहे. तसे बँकेच्या लेजरमध्ये जे पैसे निर्माण झाले ते कोण कोणाला देणार? मग दरवेळेला कर्जमुक्ती जी झाली ती अर्धवट झाली. VP सिंगांनी 10,000 रुपयापर्यंत सगळ्यांची माफ केली. मनमोहन सिंगांनी निम्म्या लोकांचे सगळे माफ केले आणि निम्म्या लोकांचे अंशतः माफ केले. ते याच्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. आता आपलं दुर्दैव असं आहे की सरकार असो का विरोधी पक्ष असो, त्यांनी हे आता स्वीकारलेलं आहे की या देशामध्ये टोकाची आर्थिक विषमता राहणार आहे. या देशामध्ये लोकशाही आहे आणि मेजॉरिटी लोक गरीब असणार आहेत. आणि गरीब लोकच निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांचे प्रश्न सुटलेत ते निवडणुकीच्या काळात सुट्टी मिळाली म्हणून कुठेतरी सहलीला निघून जातात, हेही सत्य आहे. त्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना मतदान सक्तीचं करावं असा एक प्रवाह त्याच्यामध्ये शिरलेला आहे. आता हे सगळी इतकी कटकट मागे लावून घेण्यापेक्षा आमचं म्हणणं असं की योग्य वेळेला देशामधला जो प्रमुख उत्पादक क्षेत्र आहे आणि जो प्रमुख उत्पादक घटक आहे त्याच्या हातात क्रयशक्ती थेट द्या, फक्त ती त्याच्या मालाच्या किमतीतनं द्या असं आम्ही म्हणत होतो. याच्यावर काँग्रेस असो का भाजप असो का आणि कोणी असो, मित्रांनो आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या मागण्या आता सगळ्या मान्य झालेल्या आहेत, पण आपले उपाय नाही मान्य झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, शेतकऱ्याला कर्जातनं सोडवलं पाहिजे, हे सगळं मान्य झालंय. पण ते कर्जातनं कसं सोडवायचं ते आपले उपाय नाही मान्य होते. आणि त्या सगळ्यावर दोघीकडनं उपाय असा आहे की यांना फुकट पैसे देऊन टाक. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे असं संतांनी म्हटलेलं आहे. आणि इथे सरकार उत्तेजन देते की तुम्ही भीक मागायला या आमच्याकडे. बरं वरकरने हे सगळं गोड दिसतं. बहिणीनं भाऊबीज घातली, म्हाताऱ्या माणसांना आधार दिला. तर ह्याच्यात शरद जोशींनी काय मार्ग काढला असता असं मी कायम स्वतःला विचारत असतो. मला असं वाटतं की तर शरद जोशींना मी नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांचे नेते पुष्कळ झाले, नंतर शेतकरी मित्र पुष्कळ झाले, कृषी रत्न पुष्कळ झाले, अजूनही होतील. पण प्रतिभावान नेते शेतकऱ्यांचे फार थोडे झाले. एक सर छोटूराम यांचं नाव शरद जोशीच घेत असत. त्याच्यानंतर तमिळनाडू मधले नायडू, नारायण स्वामी नायडू यांचं नावही शरद जोशीच घेत असत. तसं आता कोण आहे? तर मला असं वाटतं की पुन्हा दुसरा शरद जोशी यायची वाट बघण्याचा अर्थ नाही. आपल्याला सुचलं पाहिजे की काय याच्यात शरद जोशींच्या विचाराला धरून ही जी खिरापत वाटण्याची संस्कृती आली आहे. आणि दुर्दैव असं आहे की फुकट मिळालं तर लोक विष सुद्धा पितील. तर आयते पैसे कोण नाही घेणार. बरं त्याच्यातनं जे आर्थिक मुद्दे होतात निर्माण, म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर मी असं ऐकतो की फुकट जे अन्नधान्य येतं ते विकून लोक दारू पितात. शेतात कामाला माणूस मिळत नाही. तुमच्या घरी जर 2 स्त्रिया असल्या तर आयते जर महिन्याला 3,000 रुपये यायला लागले तर कुठली स्त्री कामावर जाईल? आणि मग शेतीचं काय नुकसान होईल, त्याच्यातनं उत्पादन किती कमी होईल, हे सगळे अभ्यास करून द्या म्हटलं तर एक्सपर्ट म्हणतात की हा अभ्यास करायला 5 वर्ष तरी लागतील. आता तोपर्यंत जे नुकसान होणार आहे. त्यामुळे शरद जोशींच्या विचाराचे पाईक म्हणून आपल्यावर
ही एक ऐतिहासिक जबाबदारी येऊन पडली आहे. आपण तर काही शरद जोशींचे शिष्य आहोत, त्यामुळे प्लॅनचेटवर वगैरे तर काही आपला विश्वास नाही. ध्यान लावून बसला आणि शरद जोशी स्वप्नात आले आणि त्यांनी काही उपाय सांगितला, हे तर आपल्याला करता येणार नाही. परंतु शरद जोशी म्हणायचे, मला गरिबीची चीड येते. मी दुसरीकडे लिहिलोय, बोललेलोही असेल. स्वामी अग्निवेश हे संन्यासी, आणि त्यामुळे संन्यासाचं काम निरपेक्ष भावनेने सेवा करणं म्हणजे करुणा, दया, हे संन्यास धर्माचं समाजाशी वागण्याचं मुख्य मूल्य. आणि ते एकदा शरद जोशींना म्हणाले की तुम्ही माझ्यासारखे भगवे कपडे घालत नाही, पण तुम्ही पण संन्यासी आहात, कारण तुम्ही पण करुणेपोटी, दयेपोटी एवढं मोठं काम उभं केलं. मला शरद जोशींचा चेहरा आठवतो, मोठे डोळे करून ते म्हणले, बिलकुल नाही, मला गरिबीचा संताप येतो, मला गरिबीची चीड येते, आणि म्हणून गरिबाला तुझ्या गरिबीचं कारण सांगणं आणि त्या कारणाविरुद्ध लढायला शिकवणं, असं माझा हा क्षत्रिय बाण आहे. याच्यामध्ये दया, करुणा, का माणसं गरीब राहतात, त्यांनी माझा नुसता असं संताप होतो. त्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवला पाहिजे. म्हणजे आपण जर म्हटलं अनुदान बंद करा, मी खूप प्रयत्न केले लोकांशी चर्चा करून, तर तुम्ही गरीब विरोधी ठरता. आपण तर गरीब विरोधी नाही, आपण म्हणतो की गरिबी हटवण्याचा की मिटवण्याचा अंतिम उपाय आपण सांगतो आहोत की भांडवली गुंतवणूक करा, रोजगार निर्मिती करा, आणि बेसिक जे क्षेत्र आहे शेतीचं, त्याच्यामध्ये पैसा परत जाईल आणि तो शेतीमालाच्या विनिमयातनं जाईल, हे तर आपण मानतो. पण आपण गरीब विरोधी नक्कीच नाही. मी काही हे करदात्यांच्या संघटना आहेत, यांच्याशी बोलून पाहिलं, पण ते सगळे तो सगळा चोरीचा मामला आणि हळूहळू बोलणार अशा सगळ्या संघटना असतात. म्हणजे त्याच्यातले जे किरकोळ करदाते ते म्हणतात आमच्या कराचा याच्यात काही किती वाटा असेल. जे मोठे करदाते त्यांना वाटतं आपण जर रीट लावला तर आपल्या मागे सरकार काहीतरी लष्टक लावून देईल आणि तो प्रश्न बाजूला राहील आणि त्याच्याशी आपल्याला लढत बसवावं लागेल, म्हणून ते तयार नाही. म्हणजे असे सुभाषित आहे जुनं की बुद्धिमान लोक जे आहेत ते गोंधळलेले आहेत, जे अर्धवट बुद्धिमान आहेत ते नेहमीच गोंधळलेले असतात, बाकीचे तर अडाणीच आहेत. त्यावेळेला काय करावं, तर तो सुभाषित काय असं म्हणतो, अशा परिस्थितीत माझ्या तोंडून सुभाषित आता येतच नाही. तर ती सामूहिक जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे की आपण तर गरिबीच्या विरोधात लढतो आहोत. पहिल्यापासून शरद जोशींनी आपल्याला शिकवलं की गरिबी अनैसर्गिक आहे, श्रीमंती नैसर्गिक आहे, आणि गरिबाला श्रीमंत होण्याच्या मार्गामधले सर्व अडथळे, मग ते अर्थकारणातले असतील, राजकारणातले असतील, सांस्कृतिक असतील, हे सगळे दूर करण्याचं काम आपल्याला करायचं. त्यामुळे गरिबीला प्रतिष्ठा देणारं हे जे नवीन राजकारण आले, आणि त्याच्या मागे तत्वज्ञान काहीच नाहीये, हे सरळ लोकांची मतं पैसे वाटून विकत घेण्याचा हा नवीन प्रकार आहे. तर याच्या विरुद्ध मी विचार करतोय, आपण सगळ्यांनी विचार करावा. मी त्या शरद जोशींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मी असं ऐकलं की उसाच्या पट्ट्यामध्ये आपले रघुनाथ दादा पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी एक फेरी त्यांनी काढलेली होती. त्या फेरीत जाऊ इच्छिणारा आपला कालिदास आपेट मला 15 दिवसापूर्वी अंबाजोगाईला भेटला. तो म्हणला, विनय भाऊ काय सांगावं, आपण एकेकाळी अभ्यास शिबिरं घेणारी माणसं, लोकांना लढायला शिकवणारी माणसं, आता लोक सांगतात की मला KYCचा फॉर्म भरून द्या, मला त्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून द्या, किंवा माझं कुठलं काम अडकलंय ते तेवढं जरा ऑफिसमध्ये जाऊन मला मदत करा. ही पाळी आमच्यावर आली का म्हणलं, यांनी लोकांची लढण्याची मानसिकताच नष्ट झाली. आपण लोकांना असं म्हणू शकतो का? आपण म्हणूया
की हे काही भीक तुम्हाला उपकार नाही करत आहे. तुमचंच लुटलेलं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने देत आहे. परंतु तिचं दुर्दैव असं आहे की लोक उपकार म्हणून स्वीकारतात. मला चीड येते की देवा भाऊ, नंतर कोण दुसरा भाऊ, एकनाथ भाऊ, तसं अजित दादा यांनी आमची भाऊबीज घालून दिवाळी साजरी केली असं महिला म्हणतात, मनापासून म्हणतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यातले कोणी ते पैसे कमावलेले होते, निर्माण केलेले होते, त्यांनी ते पैसे मॅनेज केले फक्त आणि वाटले तुम्हाला. तर ही लाचारी हटवली पाहिजे. हा प्रामाणिकपणा आहे त्या बायकांचा, हे तर खरंच आहे, पण तशी वेळ त्यांच्यावर यावी हे दुर्दैव आहे. हे सगळं ओळखलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आणि सरकारकडे आग्रह धरला पाहिजे की तसेही तुम्ही भीक लागणार आहे तुम्हाला, हे जे असे पैसे वाटत बसणार, त्याच्याऐवजी त्याच्यातनं भांडवली गुंतवणूक करा, ज्याच्यातनं लोकांना उद्योग व्यवसायांचं प्रशिक्षण मिळेल, असं काहीतरी करा. एका बाईला प्रशिक्षण मिळालं तर ती 3-4 बायकांना बरोबर घेऊन काम करू शकते, तेवढे रोजगार निर्माण होतील. असं काहीतरी करायला पाहिजे, असा आग्रह धरला पाहिजे, असं मांडलं पाहिजे. आपल्याला नुसतं हळहळत घरी बसून शरद बसूंची आठवण काढणं हे करायची गरज नाही. नमस्कार.